महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा दरवर्षी होणारा गुढीपाडवा मेळावा येत्या 30 मार्च रोजी रविवारी मुंबईत शिवतीर्थावर होणार आहे। यासाठी नाशिक शहर तसंच जिल्ह्यातून हजारो मनसैनिक पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी जाणार आहेत, अशी माहिती पक्षाचे सरचिटणीस दिनकर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। पत्रकार परिषद झाली काय विषय? 30 मार्च गुढीपाडवा माननीय राज साहेबांची सभा दरवर्षीप्रमाणे आम्ही पूर्ण नाशिक शहर आणि जिल्ह्यातून जवळजवळ 7 ते 8 हजार मनसैनिक राजप्रेमी सर्व आम्ही जाणार आहोत। पूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही दिंडोरी, कळवण, देवळा, सटाणा, मालेगाव, चांदवड, नांदगाव, येवला, निफाड, सिन्नर, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, नाशिक तालुका आणि नाशिक शहरातील 6 विभाग सगळ्या 6 दिवस आम्ही मीटिंगा घेतल्या। आमच्यामध्ये सलीम मामा शेख, ॲडव्होकेट रतन निचम, अंकुश पवार, सुजाताताई डेरे, सुदाम कोंबडे, आमचे अंगीकृतच्या संघटना, विद्यार्थी संघटना, जनहित संघटना, महिला, आम्ही सर्व पदाधिकारी पूर्ण जिल्ह्यामध्ये फिरलो। जवळजवळ 900 ते 1000 गाड्या निघणार आहेत, त्यामध्ये 7 ते 8 हजार कार्यकर्ते पाडवा मेळाव्यासाठी निघणार आहेत। नाही, तिथं प्रवेश नाही होत, तिथं फक्त मेळाव्याचं सभेचंच नियोजन असतं, तिथं काही प्रवेश बिरवेश नसतात। पक्षाच्या गुढीपाडवा मेळाव्याकडे राज्यासह देशाचं लक्ष लागलंय। मेळाव्यात राज ठाकरे काय बोलणार याची मोठी उत्सुकता लागू नये। दरम्यान मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मनसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण दिसून येत आहे। संपूर्ण जिल्हा तसंच शहरामधून कमीत कमी 10,000 पदाधिकारी तसंच कार्यकर्ते मुंबई इथं भाषण ऐकण्यासाठी जाणार आहेत। काही पदाधिकारी तसंच कार्यकर्ते ट्रेननं देखील जाणार आहेत। सोमवारी सकाळी 8 वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेना मध्यवर्ती कार्यालय इथून वाहनांचा ताफा निघणार आहे, असंही पाटील यांनी सांगितलं। यावेळी प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख, ॲडव्होकेट रतनकुमार निचम, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, सुजाता डेरे, सत्यम खंडाळे, धीरज भोसले, नितीन माळी, सचिन सिन्हा, मनोज घोडके आदी उपस्थित होते। पाडव्या मेळाव्यानंतर जिल्ह्यातील तसंच शहरातील समस्यांवर मोठं आंदोलन करण्यात येणार असल्याचंही दिनकर पाटील यांनी स्पष्ट केलंय। आरबी न्यूजसाठी पांडुरंग भांगरे, नाशिक।